जिल्हा परिषदेमधील स्वीकृत सदस्यांबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र या निर्णयावर सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता नाही. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. लोकशाहीत नियम आधी ठरतात आणि मग निर्णय होतात, पण इथं चित्र उलट आहे. निवडणुका होऊन गेल्यानंतर स्वीकृत सदस्यांची प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याचा आरोप होत आहे. हा निर्णय सरकार नियुक्तीने घेणार की संख्याबळाच्या आधारावर? हा प्रश्न आज संपूर्ण राज्यासमोर उभा आहे. राजकीय कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी स्वीकृत सदस्यांची तरतूद वापरली जाऊ नये, अशी ठाम भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली आहे. अटी शर्ती जर करायच्या असतील तर त्या आजच जाहीर करा, अशी त्यांची मागणी आहे. भाजपला अटी आधीच माहीत आणि विरोधकांना अंधारात ठेवण्याचा प्रकार होऊ नये असा थेट इशाराही त्यांनी दिलाय. इतकंच नव्हे तर जर स्वीकृतच करायचं असतील तर निवडणुका कशासाठी? हा सवाल थेट सरकारच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं करतोय. भाजपवर हल्लाबोल करताना सतेज पाटील म्हणाले, दुहीचं राजकारण करणाऱ्या भाजपला बाजूला ठेवण्याचीच भूमिका राज्यात आकार घेत आहे. एकीकडे भाजप हिंदुत्वाचा चेहरा मिरवते आणि दुसरीकडे अचलपूरमध्ये थेट MIM सोबत युती करते. हा भाजपचा खरा चेहरा असल्याचा आरोप त्यांनी केलाय. वापरा आणि फेका हीच भाजपची राजकीय संस्कृती असल्याची टीका करत सत्तेसाठी कोणालाही जवळ करण्याची आणि नंतर दूर लोटण्याची वृत्ती उघडी पाडली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना बदलापूर घटनेचा दाखला देत त्यांनी सरकारला थेट जबाबदार धरले. अशा घटनांमध्ये आरोपीचं धाडस वाढतंय, कारण त्यांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. स्वतंत्र गृहमंत्री नसल्यानेच राज्यात कायद्याचा बोजवारा उडल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री सर्वच खात्यांचे प्रमुख असताना गृह खाते स्वतःकडे का ठेवले? आज फक्त 4 अधिकारी गृह खात्याचा कारभार सांभाळत आहेत. हा आरोपही गंभीर आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारचं धोरण काय? हा प्रश्न बदलापूरसारख्या घटनांतून स्पष्ट होत असल्याचं पाटील म्हणाले. लाडक्या बहिणींचं अनुदान अडवलं गेले. ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. दरम्यान गडिंग्लजमधील जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरे यांच्या प्रस्तावित पक्षप्रवेशावरूनही त्यांनी निशाणा साधलाय. सत्तेच्या मोहापोटी स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांच्या विचारांना तिलांजली दिली जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. एकंदरीतच स्वीकृत सदस्यांपासून ते कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा आणि राजकीय मूल्यांपर्यंत सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर आज अनेक प्रश्नचिन्ह उभी आहेत. उत्तर देणार कोण हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.